नेमकी आले पिकाचे बाजारभाव काय चालू आहे, सोबतच आले पिकाचे बाजारभाव वाढू शकता का किंवा कमी होणार आहे का, याविषयी बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न पडू लागलेले आहेत. तर त्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. तर चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय, तुम्ही बघत आहात ॲग्रो फार्मर. शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित असो, आले पिकाचे बाजारभाव असो किंवा अन्य पिकाविषयी माहिती असो, या चॅनलवरती रेग्युलरली व्हिडिओ येतच असतो. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून काय होईल, आले पिकाचे बाजारभाव हे रेग्युलरली चेंज होत असतात. त्यामुळे जर कधी तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर सर्वप्रथम नोटिफिकेशन मात्र तुम्हाला नक्कीच मिळू शकते. त्यातून बरेच शेतकऱ्यांचा फायदा देखील झालाय, तुमचा देखील नक्कीच होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आले पिकाचे बाजारभाव कमी होण्याचं मुख्य कारण जे आहे, तर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला मार्केटला मालाची गरज असते त्यावेळेस कदाचित शेतकरी कमी भावामध्ये देत नसतात. त्यामुळे मार्केटमध्ये तेजी ही येत असते. आता ज्यावेळेस मार्केटमध्ये खरेदी आपल्याला पुरेशी होते, का बरेच शेतकऱ्यांना तर अशी देखील आशा लावून गेली होती की आता 10,000 रुपये भाव झाला, अजून आपल्याला आले पिकाचे बाजारभाव कमीत कमी 10,000 15,000 असे जाऊ शकतात. कदाचित जाऊ बी शकत होते आणि त्यांची आशा देखील चांगली होती. पण मात्र शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडे जर कधी जास्त प्रमाणामध्ये जर 1 एकरची लागवड असेल किंवा 1 एकर आपला आले शिल्लक असेल, तर आपण अर्धा एकर आता काढायला पाहिजे होती. कारण की 10,000 रुपयांनी जरी म्हटलं तर आपल्या 10 क्विंटल आणि 20 क्विंटल बी निघले तर 2 लाखाचा आपला प्रॉफिट निघत होता. आणि आता जे तर आहे, तर कदाचित पुढच्या हप्त्यामध्ये आपल्याला बाजारभावामध्ये बदल बी बघायला मिळू शकते. एक तर कमी होतील किंवा जास्त देखील होऊ शकतात. पण हे चान्सेस 50-50 असतात, कारण की 100% वाढलच अशी हे कोणी सांगू नाही शकत. त्यामुळे ही एक मोठी रिस्क होऊन जात असते. त्यामुळे जर कधी आपण टप्प्याने जर काढलं तर आपल्याला जर कधी आता आपण काढले असतात 20 क्विंटल बी काढला असेल, 30 क्विंटल बी काढला असता, आपल्याला 2-3 लाख रुपयाचा फायदा आपल्याला झाला असता. आणि जर कधी पुढे जाऊन दिवस बी झाले तर आपल्याला जास्त काही नुकसान देखील आपल्याला बघायला मिळालं नसतं. कारण की ऑलरेडी जर कधी भाव रिवर्स आले तर आपल्याला तिथं जे आपण आधी दिलेलं होतं त्यामध्ये आपण प्लसमध्ये राहू. आणि जर कधी मार्केट जर अजून याच्यापेक्षा प्लस झालं तिथं देखील आपण प्लसच राहिलं असतं. त्यामुळं टप्प्यावर काढले तर जास्त फायदा होत असतो. त्यासोबतच आजचे जे काही आले पिकाचे बाजारभाव आहे तर ते आपल्याला थोडेसे फार प्रमाणामध्ये कमी बघायला मिळत आहे. कारण की मागच्या आठवड्यात जर बघायला म्हटलं तर 9,300 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत गेले होते, 10,000 रुपयापर्यंत गेले होते. आणि आता जे तर आपल्याला 82 ते 85 रुपयापर्यंत खरेदी आपल्याला इथं बघायला मिळते. बाकी शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात की आमच्या भागामध्ये 11 मागताय, 13 मागताय. तर अशी म्हणजे कुठंतरी अशी खरेदी झालेलीच नाही की 10,000 आणि 11,000. आता गेल्या आजच्या उद्या दिवसामध्ये कुठंच आपल्याला खरेदी आपल्याला एवढी बघायला मिळत नाही. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये काय खरेदी झाली हे देखील कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा, जेणेकरून काय होतं, आपल्या इतर शेतकऱ्यांचा फायदा हा नक्की होतो. ज्यावेळी शेतकरी कमेंट वाचत असतात त्यामध्ये त्यांना आपल्या भागाचं जर कधी नाव जर असलं तर आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट भेटत असते. जर कधी आता खुलताबादच्या एरियामधले कोणी शेतकरी बघत असेल तर त्यावेळेस काय होतं असतं, आपण जर कधी भाव टाकले खुलताबादमध्ये अमके भाव आहे, तर तो शेतकरी देखील हुशार होत असतो की आपल्या भागामध्ये अमक्या ठिकाणी असा भाव आपल्याला भेटत आहे, मग आपला देखील आपण या भावामध्ये देऊ शकतो. कोणत्याही शेतकऱ्याचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो. तुमच्या एका मेसेजमुळे नक्की फायदा हा शेतकऱ्याचाच होऊ शकतो. बाकी शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये आले पीक चे बाजारभाव काय झाले किंवा मात्र नक्कीच सांगा. आणि आले पिका संबंधित असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.